बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय राम राम दाशवती राम आत्मा शांती राम या कैलासाच्या पायथ्यावरून साऱ्या माझ्या भक्तांचं मी निरीक्षण करतोय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय याच क्षणाक्षरी मंत्राचा जप माझ्या भक्ताकरवी होतोय. प्रत्येक भक्ताला शिवाशीर्वाद देणं देव म्हणून माझं कर्तव्य आहे. कल्याणमस्तु कल्याणमस्तु. प्रत्येक भक्ताला मी आशीर्वाद देतोय. विश्वाचं कालचक्र सुरू आहे. सारा त्रय देवता आपलं कर्तव्य करून त्रय देवता करवी या विश्वाचं राडगट सुरळीत चाललंय. पण असं जरी झालं तरी सुद्धा एका गोष्टीचं आश्चर्य वाटू लागलं की अशा वेळी नारायण नामाची ललकारी ऐकू येते. येऊ दे मार्ग सुमारांचा वर्षाव करत तू माझ्यापर्यंत येत होतास. पण आजच्या दिनी तू अशा अवस्थेत आलास. थोडा घाई गडबडी झाल्यासारखं वाटतं. धावत परत यावं लागले देवा. नारदा का? याला कारण आहे. काय कारण? देवा याला कारण कोणतं माहितीये का? हो. तर तू ज्याला वरदान दिलं तो म्हणजे त्रिकूल भैरव. त्याने काय केलं? तो उन्मत्त झालाय हा. आणि राजा त्रिलोचन याच्यावर त्याची वाईट नजर आहे. देवा तू वरदान दिलं हो. की वरदान दिल्यापासून 21व्या दिवशी हा. सूर्यग्रहण लागेल हो. आणि त्या ग्रहणात तू स्नान करून यावर प्रथम स्त्री दिसेल. ही तुझी भार्या. हो मग काय झालं? पण अरे तो माझा भक्त आहे. हो ज्याचं लग्न झालं नाही हा. त्याचं लग्न व्हायला हवं. पण झाल्या बरोबर का? काय? ज्याचं लग्न झालंय त्यांच्या बरोबर का? ए असं असं कसं? योगायोग का जुळून आलं? असं कसं होईल? तसंच झालं. असं झालं म्हणजे देवा नेमकं तुला बोलायचंय काय? शिवचक्र नगरीचा राज करता त्रिलोचन त्याचीच पत्नी ही तुझी भाऊ. माझी निश्चित भक्ती. मग तिच्या बरोबर का जुळवलं? काय सांगतोस काय? होय. अरे